नमस्कार, मी पूजा पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण तयार करणार आहोत आळूच्या पानांपासून भाजी। आळूच्या पानांपासून गरगटी भाजी तयार करण्यासाठी ह्या ठिकाणी आळूची कोवळी पानं घेतलेली आहेत। पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत व त्यानंतर अशा पद्धतीने कापून घ्यायची आहेत। यापूर्वी तुम्ही आळूच्या पानांची भजी तयार केली असतील किंवा वड्या तयार केल्या असतील। आज आपण बनवणार आहोत आळूच्या पानांची गरगटी भाजी। त्यासाठी आळूच्या पानांची जी देठं असतात ती देठं सुद्धा वेस्ट होऊन द्यायची नाही, ती सुद्धा भाजीमध्ये वापरणार आहोत। सगळी भाजी कापून झाल्यानंतर व त्याचे देठही मी कापून घेतलेले आहेत। ती ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायची आहेत व 5-1 मिनिटासाठी ही भाजी आपल्याला पाण्यामध्ये बॉईल करून घ्यायची। कढईवरती आपण 5-1 मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहोत, जेणेकरून भाजी आपली पटकन अशी बॉईल होईल। 5 मिनिटं झालेले आहेत व तुम्ही बघू शकता छान असा भाजीचा कलर सुद्धा पाण्यामध्ये उतरलेला आहे व भाजी आपली पाहिजे तशी शिजलेली सुद्धा आहे। आता गॅसची फ्लेम मी बंद करून घेते। भाजी पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरमधून ती फिरवून घेतलेली आहे व त्याची स्मूथ अशी पेस्ट तयार केलेली आहे। त्यानंतर पुन्हा एकदा गॅसवरती आपण कढई गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल छानपैकी गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत। जिरे छान असे तडतडले की छान असा फ्लेवर उतरतो भाजीमध्ये। बारीक चिरून घेतलेला कांदा त्यामध्ये घालायचा आहे व कांदा पण व्यवस्थित असा तळसून घ्यायचा आहे। या ठिकाणी कांदा व्यवस्थित भाजला की त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची घालून घ्यायची आहे। मिरची सुद्धा तेलामध्ये भाजून घेते। त्यानंतर बारीक चिरून घेतलेला टोमॅटो सुद्धा घालून तो सुद्धा आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे। सगळे जिन्नस ह्या ठिकाणी व्यवस्थित असे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चमचा बेसन पीठ घालायचं आहे। कोणतीही गरगटी भाजी तुम्ही तयार करत असाल तर त्यामध्ये बेसन पीठ आवर्जून वापरायचं आहे। बेसन पीठ वापरल्यामुळे भाजीला छान असा थिकनेस येतो किंवा भाजी आपली मिळून येते, म्हणजे कांदा टोमॅटो एका साइडला व ग्रेव्ही एका साइडला असं होत नाही। बेसन पीठ व्यवस्थित तेलामध्ये मी भाजून घेतलेला आहे। बेसन पिठाचा कच्चेपणा दूर झाल्यानंतर ह्यामध्ये आपण जी स्मूथ पेस्ट करून घेतलेली आहे भाजीची ती ह्यामध्ये घालायची आहे व आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी ऍड करायचे। आळूच्या पानांच्या अशा पद्धतीची भाजी तुम्ही नक्कीच घरी बनवून बघा आणि तुमचा एक्सपिरियन्स माझ्याबरोबर शेअर करा। त्याचबरोबर आळूची पानं ही आरोग्यासाठी सुद्धा चांगली असतात। ज्यांना कुणाला मुतखड्याचा त्रास असेल त्यांनी ही भाजी आवर्जून खायला हवी। पाणी घातल्यानंतर छान अशी उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार मीठ घालायचं आहे व छान अशी टेस्ट येण्यासाठी चिमूटभर साखर घालायची। साखर घातल्यामुळे तिखटाचं जे प्रमाण असतं ते बॅलन्स होतं व भाजीला छान अशी चव येते। त्यामुळे खूप जास्त साखर नाही, फक्त चिमूटभर आपल्याला साखर घालायची। मीडियम फ्लेमवरती ही भाजी आपण 5 ते 8 मिनिटांसाठी शिजवून घेतलेली आहे व त्यानंतर आपली खाण्यासाठी तयार आहे आळूच्या पानांची गरगटी अशी भाजी। रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला लाईक व चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।